छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या काळा बाजारावर प्रशासनाने मोठी कारवाई करत 2 गॅस टँकरवर धडक कारवाई केली आहे। या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांना दिलासा मिळाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅसचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। त्यामुळे विशेषतः रिक्षा चालकांना वेळेवर गॅस मिळत नव्हता आणि त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत काल 2 एलपीजी गॅस टँकरवर कारवाई केली। या कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या निर्णायक कारवाईनंतर परिसरातील रिक्षा चालकांमध्ये समाधानाचं वातावरण असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनेही प्रशासनाच्या कारवाईचं स्वागत करण्यात आलं। यावेळी सर्व्हर भाई कॅप्टन, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ताभाऊ नागरे, जिल्हा उपाध्यक्ष युसुफ शहा, शहर कार्याध्यक्ष, एमआयडीसी विभाग प्रमुख महिराम प्रधान तसेच जावळे, उपविभाग प्रमुख एमआयडीसी वाळूज यांची उपस्थिती होती। रिक्षा चालकांना वेळेवर आणि योग्य दरात गॅस उपलब्ध व्हावा तसेच अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू ठेवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। अशोक साठे, एमसीएन न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेची सर्व टीम ज्या पद्धतीने आज जिल्हाधिकारी साहेबांची जी टीम आली त्या टीमने काळा बाजार होणारा जो गॅस आहे त्याच्यावर जी धडक मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गाड्यासही जप्त केले, त्याबद्दल त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन व आभार। या काळा बाजारामध्ये विकणाऱ्या गॅसची तुटवडा जाणवत आहे आणि काळा बाजारामध्ये याचा गैरवापर होत आहे। यांच्यावर कडक ते कडक शासन झाली पाहिजे अशीही मागणी आम्ही प्रशासनाकडे आपल्या चॅनलद्वारे करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।